भरपूर हालाकीची आहे। देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धामुळे भारताला मोठा फटका बसलेला आहे। भारतामध्ये तेलाचा असेल गॅसचा असेल तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे भारतामध्ये LPG गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये आता चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि ते चेंजेस कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सध्या इंटरनॅशनल परिस्थिती भरपूर हालाकीची आहे आणि यामध्ये भारताला त्याचा मोठा फटका बसलेला आहे। यामध्ये भारतामध्ये तेलाचा पुरवठा हा कमी पडत आहे, त्याचबरोबर गॅस पुरवठा सुद्धा कमी पडत आहे आणि त्यामुळे गॅस बुकिंगवरती नवीन चेंजेस करण्यात आलेले आहेत। नेमका गॅस बुकिंगवरती चेंजेस कसे करण्यात आलेले आहेत तेच आपण आता पाहूयात। ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगवेगळ्या पद्धतीने रूल लावण्यात आलेले आहेत। आता तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला 25 दिवसानंतर गॅस बुकिंग करता येणार आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला आता 45 दिवसानंतर गॅस बुकिंग करता येणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला जर तुम्ही आज गॅस घेतला तर तुम्हाला त्याच्यानंतर 25 दिवसानंतर दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही आज गॅस घेतला तर त्याच्या 45 दिवसानंतर तुम्हाला पुढचा गॅस हा बुकिंग करता येणार आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण हे रूल हे गॅस सिलेंडर म्हणजेच LPG गॅस सिलेंडरवरती लावण्यात आलेले आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त गॅस धारकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।